हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? पाहिलं प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज, तुम्ही लास्ट जो ब्लॉग बघितला तो ब्लॉग खूप जुना आहे. पायलची बहीण पायल सक्षमीला खाऊ वगैरे खेळणं वगैरे घेऊन आली, मम्मीने भांडी वगैरे काढले होते दिवाळीला. तो तुम्ही बघितला असाल. आता हा व्लॉग खूप दिवसानंतर आम्ही शूट करतो आहे. पायलने खूप मोठा ब्रेक घेतला व्लॉगसाठी, मिनी व्लॉगसाठी, कारण की शेड्यूल बसत होता पायलचा, काम वेळेवर होत नव्हती. मी झोमॅटोला जायला लागलो, पप्पा पण घरी कोणच नाही. त्या गोष्टीवर आपण थोड्या वेळाने बोलू संध्याकाळी, तुम्हाला सांगतोच काय काय झालं होतं प्रॉब्लेम. आणि आता आम्ही निघालो सक्षमीला पहिल्यांदा घेऊन DMartला. खूप दिवसापासून पायलला शिरा बनवायला पॅन नाही, तर पॅन घ्यायचा आहे. टॉवेल नाही, पाहिजे टॉवेल घ्यायचा आहे. अजून एक दोन गोष्टी, ब्रश वगैरे नाही, माझा ब्रश नाही, ब्रश घ्यायचा आहे. आणि आमच्या घराचं पण राशन भरायचं आहे, ते आम्ही मार्केट डन भरायला. आता आम्ही DMartमध्ये चाललो. तर चला आता मी निघतो. आणि तोपर्यंत आम्ही नाही तोपर्यंत आम्ही निघतो. तोपर्यंत पायलने सकाळपासून काय काय केले तोपर्यंत तुम्ही ते बघून घ्या. मी तोपर्यंत DMartला पोहोचतो, कारण की पायलने सकाळीच ब्लॉग चालू केला. माझ्यासाठी थांबली होती, कारण की आज खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय, म्हणून म्हणले एकत्र चालू करू. नंतर तोपर्यंत पायलने सकाळ सकाळ काय काम केलं ते तुम्ही बघून घ्या. आता बघा, सकाळपासून मी उठल्यापासून फक्त अंडी खाल्ली आहे. आणि सक्षमी मला काहीच काम करून देत नाही. आला का तिथं? हे बघा कसं चाललंय तिथं. इतका पसारा आहे ना आता किचन मध्ये. सक्षमी काय ग बेटू, काय? तिला घ्यायचंय. ती म्हणते मला झोपव, पण झोपवायला घेतली तर ती झोपत नाही. तर मी काय करू काय? आणि नेमकं आजच प्रतीकला ना तिकडं गाडी नीट करायला जायचं म्हणून प्रॉब्लेम झाला. आता सकाळचा प्रतीक असतो घरी, मग मला काही नाही वाटत. ओ काय ग बेटा, ओ आणि माझी एक चूक झाली, तिची खेळणी पण मी खाली नाही आणली. आता खालीच ठेवावं लागणार असं वाटतं मला. तिची खेळणी जरा तिला काहीतरी खेळायला देऊन येते, तिचं मन रमल. तिथं बघा प्रिया तुम्हाला दिसते खेळवताना. तिला बोलवलं मी, म्हणलं य आणि सक्षमीला खेळव. तिला मी सक्षमीला काय केलं, चटई हातरून त्याच्यावर बेडशीट टाकले छान धुतलेलं, आणि मग सक्षमीला ठेवले त्याच्यावरती. आणि आता सक्षमी खेळते मस्त प्रिया तिथे सोबत. इथं मी ठेवलंय पाणी गरम करायला. हे मी उकळलेलंच पाणी पिते, कारण की आता एवढं माती यायला लागली ना पाण्यामध्ये, सगळं पाणी गढूळ आहे. हे भांडे घासून ठेवले, ते आता धुवायचे. ते सगळं किचन घासून चकाचक मध्ये धुवून ठेवते, आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाचं बघते. आणि ह्या बघा किती छान खेळतात ते. सक्षमी झोपली इथं, आणि ह्या बघा किती छान, म्हणजे झोपली म्हणजे ती पण पडली निवांत. आणि ह्या बघा किती छान खेळतात ते. सहा झाले ते. कसं छान चाललंय खेळणं. चला आता मी पटकन म्हणजे पटकन लय उशीर झाला मला आज कामाला. आणि आता मला नाश्ता करायचा आहे. मी फक्त उकडलेले अंडा खाल्लाय, 2 अंडी खाल्लीत उकडलेली. अजून मला शिरा बनवायचा आहे, तो खायचा आहे. मग जेवण बनवायचं आहे, मग ते दुपारी खायचं आहे. आज उशीरच झालाय खूप जास्त. आता काय करू नाही शकत, उशीर झाला तर सगळे कामं लेटच होणार आहे असं आहे. आणि सक्षमीला आता मला हे सगळं आवरून पहिलं झोपवणं खूप गरजेचं आहे, कारण की मग मॅडमची एकदा झोप हे झाली मग ती खूप जास्त चिडती, मला कळतच नाही. ती फक्त दिसती प्रतीक सारखी, पण तिचा स्वभाव ना माझ्यासारखा चिडका झालाय. एकदम चिडकू झाली ती, चिडकू सेम माझ्यासारखी चिडकू झाली आहे. तिने रूप घेतले प्रतीकचा आणि स्वभाव घेतलाय माझा, एकदम चिडका भयानक. ती चिडती मग तशीच. आता आम्हाला थोडंसं सामान घ्यायचंय, म्हणून फक्त बास्केट घेतलंय. इथं बघा हे दोघं मस्त चालले ते एकदम छान मध्ये. हे सगळं घ्यायचंय. तिला खूप काय काय घेणार आहे मी. ह्यात दिलं नाही का छोटी छोटी आईस्क्रीम वगैरे, फ्रूटच्या वगैरे नसतं का आईस्क्रीम, ते आपण बनवून फ्रीजरमध्ये ठेवून देऊ शकतो. छान ती छान आहे ना. पण मी आताच नाही घेणार आहे. ती थोडीशी अजून 1 वर्षाची होऊ दे तिला. 1 वर्षाची आहे की नाही. 1 वर्षाची ती थोडंच खाणार आहे, त्याच्यानंतर ती जास्त खाणार आहे.
तर आता मी हा पॅन घेतलाय, हे बघा, ह्यात मी ना ऑमलेट पण बनवू शकते, कारण की प्रतीक पण कधी कधी 12 वाजता येतो, 11 वाजता येतो, मग त्याला थोडंसं भाजी वगैरे पण ह्यात पटकन गरम करू शकतो, है ना रे? हो भाजी पण करू शकते चांगलं आहे, भाजी वगैरे पटकन गरम करू शकतो, खाली ऑमलेट याची बनवू गरज शकतो, सारखी. शिरा आणि बनवू एक शकते घ्यायचे मी. मसाला ठेवायला एक हे घ्यायचे फटाफट एकदम. थोडे मसाले वगैरे ठेवायला. हो घ्यायचे ते डबे वरती, एकदम सगळं अस्तव्यस्त झालंय, उजडले सगळं वरती, उजडून गेले सगळं सामान घेतलंय, जे जे पाहिजे होतं ते घेतलंय आणि आता आम्ही थांबलोय. हा सक्षमीला घेतलंय. सक्षमी बघ ना, रडली नाही, काय नाही, कुई पण नाही केलं. सवय लावायला लागणार आहे. आता तिला घ्यायची सवय तुलाच लावायला लागणार, मी तर नाही घेणार. मी बाहेर आले की नसते अशी एकदम जंगलातून सुटल्यागत नाही, एकदम कैदी कसं जेल म्हणून सुटतो. म्हणजे किती दिवसातून आले मी डीमार्टला सांग बरं? 4 महिन्यानंतर ना, 4 नाही 5 महिन्यातून. ही आमची गोली खेळायला लागली आता छान छान. आता ती खेळणार आहे तिच्या बाबासोबत. हे बाबांचं आमच्या तोंड दिसत नव्हतं तिला, म्हणून लाईट लावलं तर सगळं. हे बघा आता, आणि तिचे पप्पा चाललेत आहे माय ड्युटीला. सोनू चालला आता. रात्री लवकर या, हळूहळू गाडी चालव. हॅलो असं बोलायला लागतं. हॅलो हा कल सुबह. हाँ आज पर शनिवार का बंद रहता है. इकडं बघा यांचं खेळणं. अहो खाली बसा की नीट, असं काय वाकले? कसं ऊन पडलंय आता. पप्पाचा अर्ध झालंय. अपडेट आलाय. नाही या टायमाला पप्पा घरी येतात, चहा पिऊन परत जातात. आपण जातील असा शेड्यूल आहे, जरा शेड्यूल सगळं चेंज आहे. आम्ही दोघं घराच्या बाहेर एकदमच निघायला लागलो, घरात कोणतच जाता आमच्या पाय लेखतीच. तर निघतो आता मी, चला भेटू आपण रात्री 12 वाजता. हे 12 नाही 11ला यायचंय. काय म्हणते मी तुला, 11ला ये, मी पण जागे असते तू असतो पर्यंत. सक्षमी खेळते मस्त तिच्या बाबांसोबत आणि तोपर्यंत मी आवडते माझा स्वयंपाक. आज बनवणार आहे शापूची भाजी मस्त अशी. इथं बनवलंय भात, इथं आहे आपलं भोपळ्याचं सांबर. सारखं सांबर बनवायला लागते कारण की आमच्या घरी भोपळा असतोय सारखाच. ही डाळ भिजत ठेवली होती मी, आता मी शापूमध्ये टाकणार आहे मूग डाळ. मस्त भाजी बनवत आता. खूप हळूहळू मला हा टाइम भेटतो, ज्या टायमामध्ये मी माझं स्वतःच आवरते. खरंच इतका गुंता आहे ना केसात, बापरे. कालपासून डोकं माझं विंचरलं नाही म्हणल्यावर काय होणार आहे शपथच. मी खूप लवकर टकली होणार आहे. माझं खूप जास्त हेअरफॉल होते, खूप म्हणजे ना प्रमाणाच्या बाहेरच माझे हेअरफॉल व्हायला लागलाय, खूप जास्त. इतका गुंता झालाय आणि निघत पण नाहीये. हे बघा, मी स्वतःकडे बघितलं ना तर मला असं वाटतं की मी येडी आहे. म्हणजे मेंटलमधून कसं, मेंटलमधले लोक पण चांगले राहतात, पण मी आता एकदमच ह्याच्यासारखी राहायला लागली आहे, वेड्यावानी राहते, वेड्यावानी. बापरे केस वाढत माझे, तुम्ही बघा फक्त. आणि मला अजिबात एवढा जास्त शॉक नाही लागलाय, कारण की ह्याच्यापेक्षा पण जास्त माझा हेअरफॉल आधी झालेला आहे, म्हणजे रोजच होतो. पण आता मी काय करू यार, काल मला केस विंचरायचे होते पण मला टाइम नाही मिळाला. आता माझे केस मला इतकं मला कसं तरी वाटतंय, इतकं मला असं वाटतंय ना, म्हणजे मला असं वाटतंय मी आता मी नाही आहे, कारण मी पूर्ण बदलली आहे. माझी मेंटल हेल्थच बदलली आहे. कुणी काही थोडं मला बोललं ना, मला इतका राग येतो. असं वाटतं ना त्या माणसाला इतकं मारावं, इतकी त्याची चटणी बनवावी. वेगळ्या लेवलचं झाली आहे माझी आता मेंटल हेल्थ. आणि ही वाटी आहे ना, ही वाटी आहे सक्षमीच्या तेल मालिशला, जे आपण टाळू भरताना तेल गरम करतो ना, तर त्याची वाटी. ह्याच्यातच मी आता माझं तेल गरम करते केसांचं, कारण मला पण तेल लावणं खूप गरजेचं. नशीबच माझ्याकडं वरती इंडक्शन आहे, म्हणून मला वरती पटकन काही पण करता येतं. आणि मी तर म्हणजे तुमची नवीन डिलिव्हरी झाली असेल, तुमच्या बेडरूममध्ये पण घ्या एक इंडक्शन घ्या. आणि आज आम्ही डीमार्टला गेलो होतो ना, तर तिथून हा पॅन ना, हा जो पॅन आहे तो मी घेतला आहे. हे बघा किती छान आहे, स्टेनलेस स्टील आहे, पण 350 रुपयाला मिळाला आहे. पण फुल जाड आहे, म्हणजे एकदम भक्कम आहे. आणि हे जे आहे ना, हे धरायचं, हे पण एकदम भक्कम आहे. अजिबात ते
दुसरे आपण काय करतो, आपण हलक्यातले जे घेतले ना त्याचं हे नाही लवकर ढिल्लं होतं नाही का असं एकदम, पण हे तसं नाही आहे, एकदम मला मजबूत वाटलं. ह्याच्यात मी माझा पटकन थोडासा शिरा बनवू शकते, अंड्याची पोळी बनवू शकते, अजून भरपूर काय काय बनवू शकतो आपण ह्याच्यात, म्हणून मी घेतला आहे मला. हा इंडक्शनवर चालतो. चला मी झाली आहे रेडी आणि माझं आवरून झालं, तेल लावलं आहे, वेणी घातली आहे आणि क्लिप लावून ठेवलं आहे, कारण की केस माझे प्रचंड केस गळतात आहे, काहीच करू नाही शकत आहे मी, काहीच. सगळं दुःख एकीकडं आणि टकलं व्हायचं दुःख एकीकडं, बरोबर ना. आता मी फेस पॅक लावलं आहे. असंच माझ्याकडं घरगुती पीठ आहेत जे आम्ही वापरतो ना सक्षमीला आंघोळ करताना, मग मी त्यातलंच ते उरलं होतं नकाशी, मग ते लावून टाकलं मी माझ्या फेसवरती. यामध्ये आहे लाल डाळ असते ना ती वाली आणि हे आंबे हळद, ते मी ते लावून टाकलं आता फेसवरती माझ्या. काय होतं ते नाही माहिती, म्हणजे ऑब्विसली चांगलंच होणार आहे. फेस डार्क पॅच वगैरे ते निघतात आणि चेहरा उजळतो उजळतो उजळतो, म्हणून मी लावलं आहे. चला आता प्रतीकला कॉल केला होता, तो पण येतो आहे, आता त्याला जेवायला द्यायचं आहे. आणि अजून ना मी एक ही चप्पल पण घेतली आज घरात वापरायला, खूप कम्फर्टेबल आहे, भारी एकदम, कमी रेंजमध्ये छान एकदम हलकी फुलकी घरात वापरायला घेतली मी खास. आणि अजून एक चप्पल आहे, ती बाहेर ठेवली आहे मी, जी मी बाहेर येताना जाताना यूज करते, कारण की माझ्या सगळ्या चप्पलच्या आहेत ते जास्त हिलच्या आहेत. मग प्रतीक म्हणला, त्या सगळ्या प्रतीकने ठेवून दिल्या त्या बॉक्समध्ये, बोलला की जेव्हा सक्षमी मोठी होईल, तू कम्फर्टेबल चालशील तिला घेऊन, तेव्हा त्या चप्पल तू यूज कर. म्हणून त्याने असं केलं, तर मी काय करू, म्हणून मला नाईलाजाने नवीन चप्पल घ्यावी लागली. अजून ती तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते प्रतीक आल्यावरती. आता मला प्रतीकला जेवण गरम करून त्याला द्यायचं आहे, तो आल्यावरती. आता त्याला 15 मिनटं तरी लागतील. होता डेक्कनवर नाही द्यायला पण 15 मिनटं लागतील. आता ट्रॅफिक पण नाही आहे, आता 11 वाजलेत आता. मग तो येईल 15 मिनटात, तोपर्यंत ही वाळेल माझं, आणि तो आल्यावरच मी हे वॉश करते. तोपर्यंत ठेवते, नाही तर लावून काय फायदा ना, लगेच मी कशाला धुवू. आणि सक्षमी पण अजून उठली नाही आहे, खूप जास्त हलती ती. 8 वाजता झोपली आहे, पण मध्ये दूध प्यायला उठली आहे. आणि आता मला एकटीला बोर झालं आहे, मी काय करू, थोडंसं व्हिडिओ एडिट करत बसते. आणि झेप्टोवरनं मला दूध मागवायचं होतं, दूध, अजवाईन आणि अजून 2-3 गोष्टी मागवायच्या होत्या, रवा मागवायचा आहे. काय करू काय कळत नाही आहे. बघू प्रत्येकाला की त्याला विचारते सकाळी, तू आणतो का मी आता ऑर्डर करू. मला असं वाटते मागवावा, तो येतपर्यंत ऑर्डर पण येईल, बघू आता. आणि अजून एक गोष्ट मला दाखवायची तुम्हाला, थांबा, ती आजच आले माझं पार्सल, ते मी तुम्हाला दाखवते आता बसल्या बसल्या. असं मुंग्या का दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये, आता कॅमेरा पुसू पण नाही शकत मी, ठीक आहे चला जाऊ द्या. आता हे मी क्यूट असे सक्षमीला सॉक्स ऑर्डर केले, ते सॉक्स शूज टाईपमध्ये, हे बघा किती क्यूट आहे, छोटे छोटे एकदम एकदम छान आहे, हे बघा दिसतंय का किती छान आहेत. आणि त्यासोबत सक्षमीला मी हा क्यूटवाला हेअर बँड ऑर्डर केला आहे, आणि तिला मी लावून पण बघितलं होतं, खूप छान वाटतंय काहीच, खूप छान. हा कॉम्बो आहे, म्हणजे हा सोबत होता, हा असा पेअर आहे, हा छान वाटतोय. मी एवढी बडबड करते आत्ता, ही माझी पोरगी झोपली शांत एकदम गाढ, उठायचं नाव घेत नाहीये, पण हिचा पप्पा आला ना ही उठणार आहे, असं आहे. जेव्हा तिच्या पप्पाचा आवाज ऐकला ना लगेच ती उठणार. आता मी किती पण बडबड करते, प्रतीक म्हटला ना माझी बाबू माझी शोना, लगेच करून उठणार ती. आता बघा कशी झोपली आहे शांत एकदम गाढ. आता मी डीजे वाजवला ना असं वाटतं तरी ती हलणार नाही आहे, गाढ झोप येते गाढ. आणि तिला काजळ लावलं ना तिचं तोंड वेगळं दिसतं जरा. माझे डोळे बघा किती लाल झाले ते, कारण की मी रात्री, माझे आजकाल काय व्हायला लागलं, झोप होत नाही आहे. मला खूप जास्त झोपायचं असतं पण झोपच होत नाही आहे. काय त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे मला रात्रीची झोप लागत नाही लवकर, आणि सकाळची मला लवकर उठूशी वाटत नाही. पण मला सकाळचं उठावं लागतं. तरी 2 दिवस झाला मी उशिरा उठते, कारण की प्रत्येक 2 दिवस उशिरा आला, त्याच्यामुळे आम्ही 3-3 वाजता झोपत होतो. पण उद्यापासून असं नाही आहे, मला माझं शेड्यूल बनवायचंच आहे. आता काय करायचं बोला पटकन. झोपेवरती काय झोपेची गोळी खाऊ का मी, ज्याने मला पटकन झोप लागेल. आणि जेव्हा मला झोप लागती तेव्हाच मला सक्षमी पण उठवती. मग आता धरम संकटमध्ये आहे मी, आणि डोळे माझे इतके थकलेत. आता मी फक्त प्रतीकला आठवण करते, प्रतीक पटकन ये.
आणि त्याला बघून मग आम्ही थोडासा टी व्ही बघून आम्ही झोपणार छान मस्तपैकी. बरं वाजून गेले ते आणि आता आम्ही फेस पॅक धुते. प्रत्येकाला जेवण दिलं पहिलं तर तो फ्रेश झाला. त्याला पण यायला वेळ झाला आहे, खूप उशीर झाला आहे. थांबा 1 मिनटं, मला बोलताच येत नाही. हा फेस पॅक धुवायला लागेल आणि मग बोलते. आता माझं फेस वॉश पण झालं आहे आणि आता मला असं वाटतं की झोपलं पाहिजे. म्हणजे आता हे बघणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही झोपणार आहे. प्रतीक पण जेवण करतं. थोडंसं बघू ना प्लीज, थोडंसं बघू प्लीज. जजमेंट डे आहे आज. तुम्ही बघता का मला सांगा. लॉकअप आम्ही तर बघतो, आम्हाला वेळ लागलाय. तर सक्षमी अजून नाही उठली. मला असं वाटलं की प्रत्येकाला ती उठेल, पण नाही. मॅडमला खूप झोप आली. एक पाय इकडं एक हात तिकडं असं झोपली आहे. सेम सक्षमी पप्पासारखं झोपली तिच्या. प्रत्येकवरच गेली ती पूर्ण पूर्ण. फक्त चिडकी माझ्यासारखी झाली मला असं वाटतं. झोपणं बिपणं सगळं तिचं आहे ना, म्हणजे असं थोडीशी होणार आहे माझ्यासारखी, थोडीशी माझ्यासारखी होणार आहे ती. होणार आहे ती. कसं बोलतोय माझ्या पोरीबद्दल, म्हणजे माझी ती कोणच नाही ना. सांगता येत नाही. माझ्यासारखा स्वभाव झाला तिचा तर गेली तुझ्यावर आहे. पण आता नाही चिडकी, पण नंतर हा दूध फक्त तिला वेळेवर नाही दिलं करते लगेच. तर चला आजचा ब्लॉग हा मी इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. उद्या भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. आणि प्रतीक काने आता शर्ट लेस येतो म्हणून त्याने टी शर्ट नाही घातलाय. सो चला बाय बाय.